बाळगंगा धरण संघर्ष समितीची बैठक संपन्न. पुनर्वसनाला गती देण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. बाळगंगाधर संघर्ष व पुनर्वसन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज वैजनाथ मंदिर वसई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रकल्पग्रस्त शेतकरी, गावकरी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे झालेल्या चर्चेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर पुनर्वसन, मोबदला आणि प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघर्ष समितीच्या सदस्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सर्व बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होणे अत्यावश्यक आहे. आमच्या जमिनी, घरे आणि उपजीविकेवर या प्रकल्पाचा थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे आधी पुनर्वसन मगच धरण ही आमची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही बैठकीत आपला संताप व्यक्त करत सांगितले की 15-16 वर्षांपासून आम्ही बैठका घेतोय, चर्चा चालू आहेत, पण अद्याप काही ठोस निकाल लागलेला नाही. जर लवकरच योग्य तो मोबदला आणि पुनर्वसन मिळाले नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. संघर्ष समितीने प्रशासनात स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल. आमचा 7/12 कोरा करा, पण अन्याय नाही सहन करणार, असा निर्धार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सभेमध्ये व्यक्त केला. बैठकीचा शेवट सर्वांनी एकमुखाने ठराव पारित करून केला. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. सुरुवात चालू करा, अन्यथा 7/12 आमचा कोरा करा. याबाबत काय आपली ठीक आहे. 7/12 कोरा करा हा विषय पहिल्यापासूनचा आहे. सरसकट भाव मिळाला पाहिजे हा पण विषय त्या पहिल्यापासूनचा आहे. परंतु शासनाच्या बरोबर भांडत असताना कायद्याच्या दृष्टिकोनातून जेवढं आपल्याला चांगलं समजत असेल त्या पद्धतीने चालायला पाहिजे. जर शासनाने जर केलं नाही तर त्यांनी आमचे 7/12 कोरे करावेत. त्यांनी कोरे करून त्याच्यावर आमच्या शेतकऱ्यांनी जे काही पैसे घेतलेले आहेत तो त्याच्यावर टाकावं, त्याच्यावर अधिभार म्हणतात त्याला, तो त्यांनी करावा, त्याच्यात नोंदीमध्ये त्यांनी टाकावं. आणि ज्या वेळेस तुम्हाला तो प्रकल्प करायचा असेल त्यावेळेस करा. त्या पद्धतीने आम्हाला तो दर द्या. ही प्रकल्पग्रस्तांची मागणी योग्य आहे. ती मागणी आम्ही लावून धरणार. साहेब, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आज जो भाव चालू आहे बाजारभाव, त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. आम्हाला 2015चा जो मोबदला आहे तो नको. त्याबद्दल काय सांगतो तुम्हाला. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर गेलात, पहिली गोष्ट म्हणजे बाळगंगेच्या शेतकऱ्यांनी पैसेच घ्यायला नको होते. कुणीच जर घेतले नसते आज तो निवाडा रद्द झाला असता आणि आत्ताच्या पद्धतीने त्यांना भाव मिळाला असता. आता हे करत असताना काही लोकांनी पैसे घेतले, अंडर प्रोटेस्ट पैसे घेतले. अंडर प्रोटेस्ट म्हणजे माझे अधिकार राखून मी पैसे घेतोय. आणि त्यांनी 18 जुना कायदा 18 आणि आत्ताचा 64 त्या पद्धतीने ती लोक नागपूर खंडपीठाकडे त्यांनी एल्आर दाखल केलेत. त्यांना तो दर तिथं त्यांना भांडून मिळेल. इथं आता ते शासन देऊ शकत नाही असं मला वाटतं. साहेब, आज वर्षे या ठिकाणी बैठक झाली बाळगंगा प्रकल्पासंदर्भामध्ये. आज कोणते विषय होते? आज पुनर्वसनाचे महत्त्वाचे प्रश्न होते. अगोदर पुनर्वसन, नंतर धरण, ह्या उक्तीप्रमाणे शासनाच्या कायद्याप्रमाणे आत्ता गेल्या 13 तारखेला धैर्यशीलदादांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्या अगोदर 18 तारखेला धैर्यशीलदादांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त कमिटी आणि काही ग्रामस्थ यांची मीटिंग झाली जिल्हाधिकारी कार्यालयात. परंतु एवढ्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आत्ताच्या ज्या 2 मीटिंग झाल्या, ज्या बैठका झाल्या जिल्हाधिकारी साहेबांकडं, ह्या अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून झाल्या. जो निधी आम्हाला पाहिजे होता पुनर्वसनासाठी त्याला मान्यता देण्यात आली. ते ताबडतोब वर्ग करा असे सांगण्यात आलं. आणि जे काही प्रस्ताव पुनर्वसनाच्या बाबतीतले आहेत ते पण तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना मंजुरी देऊ. आणि पुनर्वसनाला 1 तारखेच्या आतमध्ये कुठेतरी नारळ फोडणार, हा पुनर्वसनाची सुरुवात करू, एवढं नक्कीच. साहेब, शेतकरी याला मान्यता आहे का? मान्य आहेत का शेतकऱ्यांना? जे आता तुम्ही जे भांडताय सरकारच्या विरोधात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत? ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना विचारून केलेल्या आहेत. आत्ता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. 2474 कुटुंबांचा जो आराखडा त्यांनी मंजूर केला आहे, त्याच्यानंतर आलेले 18 वर्षाच्या आणि विधवा परित्यक्त्यांचं जे प्लॉटिंगचा विषय होता, हा अनगणित विषय होता. परंतु त्याला कायद्याची जोड देऊन
तोही प्रस्ताव त्याच्यामध्ये घेतला की जेणेकरून 1355 कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. कारण ते आज 2015 साली जर पुनर्वसन केलं असता तर ह्या कायद्यामध्ये ते आले नसते. परंतु आत्ता त्यांची वय मोठी झाली, त्यांचं कुटुंब व्यवस्था मोठी झाली आणि 2013च्या कायद्यामध्ये कुटुंब व्यवस्थेला प्लॉट देण्यात यावा म्हणून हा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे टाकला आहे. तो प्रस्ताव आपल्या राज्य शासनाच्या पॉलिसी डिसिजन असल्यामुळं, धोरणात्मक निर्णय असल्यामुळं त्या प्रस्तावासाठी आम्हाला धावपळ करावी लागेल, शासनाने त्याच्यासाठी धावपळ करावी लागेल. असे अनेक 2-3 प्रश्न आहेत की ते पॉलिसी डिसिजन आहेत. तुम्ही बरोबर आहे ना. 1 जानेवारी मी जाऊन 1 जानेवारीच का 1 जानेवारीमध्ये आपल्याला ते पुढे त्यांच्या विरुद्ध आंदोलन करता येणार नाही. कारण का पुढे जिल्हा परिषदेचं इलेक्शन आहे, ग्रामपंचायतीचं इलेक्शन आहे. माझी मागणी अशी आहे की आता आपल्या प्रकल्पग्रस्तांना त्या धरण्याची जास्त गरज आहे असं वाटायला लागलं. बरोबर. जिथं मीटिंग नाही, जिथं कलेक्टरकडे जे पॉवरच नाही तिथंच आपण जातोय. 40% मुद्दा आहे, तो म्हणतो मी शासनाकडे पाठवला का तुला म्हणून. कलेक्टरला पॉवरच नाही, तिथं जातोय. 1355चा वाढीव कुटुंबांचा जो विषय आहे तो कलेक्टरला पॉवर नाही, प्रांतांना पॉवर नाही, तो कलेक्टर तिकडे पुढे पाठवलेला आहे. ही मंजुरी कधी येईल ही तुम्हाला शाश्वती आहे का? ह्या 1355 कुटुंबाला मंजुरी कधी येईल तुम्हाला शाश्वती आहे? मला शाश्वती आहे. त्यांना 2474चा पुनर्वसन करायला हे निघाले. 2474 मध्ये मी आहे आणि 1355 मध्ये माझा मुलगा आहे. मला आज इथं प्लॉट मिळेल. 1355 ची ज्यावेळेला यादी येईल त्यावेळेला त्याचा प्लॉट राजधानीच्या तिकडे असेल. ते तुम्हाला कसं काय वाटतंय सांगा बघू. 1355 2474 ही एकदम मंजुरी द्यायला हे पाठवून. तर मला समजलं असं की बाबा माझ्या पोराला प्लॉट आलाय, मला एक प्लॉट स्वच्छ पुनर्वसन करू द्या, त्याला तेवढेच पैसे मला मिळतील. पण माझ्या पोराला प्लॉट नाही तर इथं स्वच्छ पुनर्वसन विषयच कशाला पाहिजे? त्यांना स्वच्छ पुनर्वसनचा एवढा घाई आहे ना, मग 1355 ची पण मंजुरी द्यायला पाहिजे ना त्याही. म्हणून याची शाश्वती आता आपल्याला राहिलीच नाही. 2015 पासून हेच विषय आहे. हाच गाडा आपला अजून पुढे रेटत नाही आणि आपण शासनाच्या दारात आता जायला जसं का प्रकल्पाची गरज आपल्यालाच आहे. जो शासनाला प्रकल्प करायचा आहे त्याचा काहीच नाही, ते आपल्या दारात येतच नाही, आपण त्यांच्या दारात जातोय. म्हणून मला एकच म्हणायचं आहे भाऊ, आपल्याला आता गरज नाही, त्यांना गरज आहे ना, तर त्यांना सांगायला तुम्हाला जेव्हा गरज असं धरणाची तेव्हा धरण करा, पण तोपर्यंत आमचा 7-12 कोरा करा. शासनाला गरज ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपल्या जमिनी काही घेऊ द्या आणि ज्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा 7-12 तू बोजा ठेवून द्या. आज सगळीकडे निकाल बघता तुम्ही. आता तिथे एक निकाल लागला ना मुंबईमध्ये, बाजार भावाच्या 4 पट द्यायला सांगितलं. आपला 2015ला निवाडा केला तेव्हा काय रेट होता. आज जर आपल्या जमिनी आपल्या ताब्यात आल्या ना 2000 त्यांना 30 ला धरणाची गरज लागत तेव्हा 30चा रेट आपल्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. ही मागणी आपण तेव्हा कशाला भाबड बसायला करत राहिलो. आता गरज आपल्याला धरणाची शासनाला गरज आहे त्यावेळेला त्याही पुनर्वसन करू द्या, आपली जमीन त्यावेळेला त्याही घेऊ द्या, आपलं घर त्यावेळेला त्याही घेऊ द्या, निवाडा करू द्या. ही मागणी ठेवा. आता 5 झाला तुमचा सगळा.